माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मुंबईची शांघाई करायची होती, मात्र शरद पवार आणि काँग्रेसने मिळून मुंबईत वोट बँकेसाठी बांगलादेशी घुसवले, ज्यांनी या शहराचं वाटोळं केलं। वांद्रे, गोवंडी, मस्जिद बंदर, मुंब्रा, मालाडचं मालवणी, तुम्ही कुठेही जा, या सुंदर शहराची कशी वाट लावली आहे हे तुम्हाला दिसून येईल। हे आहे वांद्रे रेल्वे स्टेशन, जिथून मातोश्री अगदी हाकेच्या अंतरावर आहे। पण 25 वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगलेल्या उबाठांनी या शहरासाठी काय केलं? मुंबई मेट्रोला विरोध करून पब्लिक ट्रान्सपोर्टेशन कायम दुबळं राही याची काळजी घेतली, की धारावी पुनर्विकास प्रकल्प रोखण्यासाठी कुणाकडून तरी सुपारी घेतली? कारण सध्या अमेरिकेतील डीप स्टेट जगभरात अराजकता पसरवतायत। Unelected deep state operatives who defy the voters to push their own secret agendas are truly a threat to democracy itself. याच्या निशाण्यावर भारत आणि भारतीय अर्थव्यवस्था असल्याने जॉर्ज सोरोस सारखे लोक भारतीय उद्योगपतींना टार्गेट करतायत। Modi and business tycoon Adani are close allies. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध तर करत नाहीत ना, कारण उद्धव ठाकरेंनी 2019 पासून आपली राजकीय भूमिका 180 अंशाने बदलली। वोट जिहादचा सहारा घेतला, हिंदुत्ववाद्यांना दूर लोटले, विकास विरोध अधिक तीव्र केला। धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मुंबई शहरासाठी खूपच महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्याच्यामुळे गरिबांना हक्काचं घर मिळेल। शिवाय या प्रकल्पामुळे ठाकरेंनी 25 वर्षाच्या कार्यकाळात बकाल केलेली मुंबई पुन्हा पूर्वीसारखी स्वच्छ आणि सुंदर बनेल। मात्र ठाकरेंना कशाशी देणं घेणं नाही। यांच्या 25 वर्षाच्या शासन काळात मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला, मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्प मुंबईतील मराठी माणसाला मुंबईत हक्काचे घर, ते सुद्धा इमारतीत मिळवून देईन। तो प्रकल्प यांना नकोसा झालाय आणि आपले कारस्थान लपवण्यासाठी या प्रकल्पाविषयी लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम पितापुत्र करतायत। हे बघा, कंत्राट मिळालेल्या अदानी कंपनीने आपल्यावरील आरोप कसे खोटे आहेत हे दाखवून दिलंय। तरीही अदानी कंपनी विरोधात उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला होता। यावरून एकच गोष्ट स्पष्ट होतीये, एकतर उद्धव ठाकरेंना अदानी यांच्याकडून मलिदा हवाय, किंवा डीप स्टेटला मुंबई सारख्या शहराची भरभराट नकोय। आणि त्यांच्या इशाऱ्यावरून ठाकरे पिता पुत्र या प्रकल्पाला विरोध करतायत। जसा त्यांनी मेट्रो कारशेडच्या निमित्ताने मुंबई मेट्रो 3 प्रकल्प रोखून धरला होता।